परंतु त्यालाही आता खूप गती मिळण्याची आवश्यकता आहे। मी जलसंपदा मंत्र्याला या ठिकाणी विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, जवळजवळ 14/10/2021 या तारखेला अध्यक्ष महोदय एक जलसंपदा विभागाचं GR झालेलं आहे की ज्यामध्ये 19 TMC पाणी उपलब्ध झालेलं आहे। आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की दोन महत्वाचे घनसावंगी तालुक्यातील धरणं आंतरवाली दाई आणि शिंदेवडगाव हे दोन्ही साठवण तलाव अध्यक्ष महोदय याला पूर्वीच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती, पण नंतर ती पुन्हा रद्द झाली। आता पुन्हा त्याला मान्यता देऊन निधीची व्यवस्था करून त्याला पूर्णत्वाला आणावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी करतो। अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते जालना तालुक्यातील हातवन एक विशेष बाब म्हणून आघाडी सरकारचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी अध्यक्ष महोदय त्याला मान्यता मिळाली। आज हातवनच्या तलावाच्या माध्यमातून जवळजवळ 297 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असताना सुद्धा त्याला अत्यंत कासव गतीनं मंद गतीनं अध्यक्ष महोदय काम सुरू आहे आणि त्यामुळे त्याची पूर्ण भूसंपादन होण्याची आवश्यकता आहे। त्याचे अवकाशचे जे प्रश्न आहेत भूसंपादनाचे ते सोडवण्याची आवश्यकता आहे। त्याचा हातवन त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बापकळ नावाचं गाव आहे ज्याचं पुनर्वसन होण्याची साठीचे पावलं तातडीने उचलण्याची आवश्यकता आहे। एकंदरच अध्यक्ष महोदय पुनर्वसन विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल आणि जलसंपदा विभाग असेल यांनी समन्वय करून हातवन प्रकल्पाला अतिशय तातडीने गती द्यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, हा जवळजवळ 27% विभाग असलेला भाग आहे, परंतु त्याला फक्त 8% पाणी मिळतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एकूण पाणी उपलब्धतेच्या महाराष्ट्राच्या 8% पाणी मराठवाड्याला मिळतं आणि म्हणून जी मोठी तूट आज 260 TMC ची तूट मराठवाड्याची जी आहे ती भरून काढण्यासाठी पश्चिम वाहिनीच्या माध्यमातून समुद्रामध्ये जाणारं पाणी जोपर्यंत आपण वळवत नाही आणि अतिरिक्त पाणी विदर्भातलं जोपर्यंत इकडे डायव्हर्ट करत नाही आणि कृष्णाचं जे मंजूर असलेलं पाणी जे 50 TMC अजून वापरण्यात आलेलं नाही ते सगळं एकंदर पाणी जोपर्यंत वापरत नाही अध्यक्ष महोदय तोपर्यंत खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न सुटणार नाही।